सोलापूरच्या माढ्यात प्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हंकारेंचा न समजलेले आईबाप हा कार्यक्रम पार पडला। आई वडिलांचं महात्म्य सांगताना महिलांसह मुली देखील रडल्या। खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून आई वडिलांची इज्जत न घालवण्याचं आणि निर्व्यसनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ हंकारे यांच्याकडून मुला मुलींना देण्यात आली। महात्मा फुले प्रतिष्ठानकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती। प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे। एवढी स्वस्त नाहीस माझ्या लेकरा। छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आवची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी। ही तुझी खरी ओळख आहे। हे माझ्या लेकरानं ही ओळख घरी घेऊन जायचं बाग, ही ओळख घरी घेऊन जायचं। म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे। हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा। हे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही। बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता, आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं, कोणीतरी येतो विमल खाव, कोणीतरी येतो गुटखा खाव। हे त्या बापानं जगायचं कसं पोरानो, त्या बापानं जगायचं कसं? हे इकडे बघ, आज छत्रपतींच्या समोर सांगतो, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला। ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची। हे वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा। संभाजी राजांना कैद झालेले आहे 39 दिवस। संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे। असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे। प्रत्येक जखमेतून कारण आलाय। म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे। तुला बाप कळाला का? तुला आई कळाली का? तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली का? म्हणून तुझ्या समोर उभा आहे। जास्त वेळ तुझा घेणार नाही बघ, पण एकच काम करायचं। फक्त घड्याळाची 15 मिनिटं राहिली बघ। हे माझ्या लेकरा, आईला पहिला प्रश्न विचारला असणार, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ। आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचा संघर्ष। पळत पळत जायचं बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा। 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या, इथं बसलेल्या प्रत्येकाने ऐकलं रक्त सांडलं होतं, आणि तिथून पळत यायचं ना आईला विचारायचं, आई मला शिकवेपर्यंत माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं ग? साला आटवलेलं रक्ताने सांडलेलं रक्त ज्या लेकराला कळालं, साला ते लेकरू आहे। आणि त्याच पोलीस स्टेशनला येता नटून थटून त्यांना आलाय का? बरोबर, बापानं इंजिनियर केलंय, बापानं डॉक्टर केलंय, बापानं तुला सीए केलंय, तुझी निवड काय? तोंडामध्ये पचका मावाता धरून फिरणारा तो नालाय, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही। आणि बाप तिथं म्हणतो दीदी घरलाच प्रेमाच्या विरोधात नाही ग दीदी, पण पोरग चांगलं तर निवडायचं की ग दीदी, चल घरला। तर पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही। आणि आई बापावर केस दाखल करून चालला कार्टे। 1 वर्षाची होतीस एवढी एवढी, अंगठा फुटला, रक्ताळेला अंगठा तोंडात घेऊन बाप पळत होता दवाखान्यापर्यंत। त्या बापावर केस दाखल करून आता हे प्रेम आहे का? यासाठी माझ्या छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं का? यासाठी माझ्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं का? प्रेमाच्या विरोधात नाही बात, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, साला शिकण्याच्या वयामध्ये तुला फूस लावून तुझ्या आयुष्याचं नुकसान करतं, ते प्रेम आहे कसं? एक हे बोरगे, आज या विचार मंचावरून शपथ, एक हे पोरग व्यसन करणार नाही करणार। आहा, आणि एक ही पोरगी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये हातातला मोबाईल जाळा, कामापुरता वापरा। आज नाही तर लाईट ट्रोल होतोय बघ मी महाराष्ट्रात। काही लांडगा मला म्हणतात याला थांबवा रे, या हरामखोरामुळे आमच्या हातातल्या पोरी निघून गेल्या, असं मेसेज येऊन पडतात। पोरीनो, या कुत्र्यामुळं माझ्या हातातली पोरगी निघून गेली, आता मी वासना कुठं शांत करू, असं लिहितात। त्याच्या पोरगीला उचला असं लिहितात। मग ती पोरं हरामखोर तुझ्यावर प्रेम करू शकतील का?
पोलीस स्टेशनला केस दाखल केले बघ मी, मेसेजांची अशी झेरॉक्स काढून. खोटं सांगत नाही माझ्या लेकरांनो, कारण छत्रपतींचा आदेश आहे. माझ्या घरातली लेक माझी लेक नाही, या राष्ट्राची प्रत्येक लेक आमची लेक आहे ना. प्रत्येक लेकरू आमचं लेकरू आहे. छत्रपतींचा आदेश आहे, महात्माजींचा आदेश आहे, बाबासाहेबांचा आदेश आहे. आपली लायकी सुद्धा नाही त्यांच्या खाली आपला फोटो असावा, आपली लायकी सुद्धा नाही. हा, लक्षात घ्या. आज इथं तुला शेवटचा 1 minute, only 1 minute I am going to tell you, but I am going to show you what is a father. हे प्रेम आहे का भाई? बघ पोरे, बापाला 1 पेन मागत होतीस, बाप 4 पेन आणून देत होता. बापाला 1 चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल आणत होता. 1 ड्रेस मागितला सोलापूर पर्यंत एखाद्या मोठ्या मॉल मध्ये घेऊन जात होता. मग तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल मला सांग पोरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. राजकुमार. हा, आणि जो पोरगा तुझ्यावर प्रेम करतो लिहून घे, तुझ्यावर प्रेम करणारा पोरगा तुझ्या आई बापाला कधीच पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरी, घरातून सोना, घरातून नाना, आपण निघून जाऊ महिनाभर हॉटेलला राहू. हॅट, पोलीस स्टेशनला जा जरा, सोलापूरच्या किंवा माडाच्या जा. तिथं साहेब बसलेले आहेत, त्यांना फक्त पोरीनं विचारा, पोरानो 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या लेकी फक्त किती गायब आहेत ज्यांचा पत्ताच नाही लागला. महाराष्ट्रातल्या किती गायब आहेत आकडा घेऊन या. गेल्या कुठं? फसवलं जात आहे नालायकानं. इन्स्टावरून ओळख झाली, पोराला बोलवलं. आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग, मला ग, मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती बावली म्हणते, बाळा 2 दिवसांनी येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आणि माऊली त्या कुंकवाच्या आठवणीत ती माऊली मध्ये, गप रडू नको. तुझा बाप केल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं? गप. तुझ्यासाठी का दुसऱ्याचा संसार सुद्धा मी म्हटला नाही, दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही, की वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात. केलं प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग? गप रडू नको. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट आहे, नको, तू रडू नको आई. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे? तुला जर काय झालं तर मी कोणाला पकडून रडायचं आहे? आहे मी शिकणार, मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आहे, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार मी आहे. पुराण छत्रपतींची शपथ घेऊन जगातला सगळ्यात मोठ्या डोळ्यातला अश्रू कळाला. ते पोरग माणूस म्हणून घडलं, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, बस. बाप तेव्हा मरतो पोरा जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो. बाप मेला बघ. बाप तेव्हा मरतो जेव्हा त्याचा मित्र त्याच्या कानात हळूच सांगतो, काल तुझ्या पोराला दारू पिताना मी पाहिलं. मेला बाप, पोरा मेला. पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पाय मिळालं, रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू, माझं लेकरू बुर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला लय ओरडते, का का रडतेस, का रडतेस? रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडायचं नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायची. पप्पा
की तेव्हा आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरं आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज लवकर घरी या की हो पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. पप्पा मी मसाले भात बनवलाय हो, मागच्या वेळेला करपला होता, आता लय चांगला बनवलाय पप्पा, या ना हो. नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग जर मी उशीर आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडते, बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस, आईला सांगणार असाल तर नको मला, आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा, नको मला तुमचं पैसे. हे आता कोणाला ग म्हणू बाळा, इकडे ये माझ्या लेकरा, आता कोणाला म्हणू. हे आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का. आणि माझ्या लेकरा 100 रुपयानं काय होतंय, 500ची नोट घे आणि हे बघ, हे उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. तुझ्या आईला तुझा बाप पुरी ओरडत असतो ग, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. पुरी तुझी आई म्हणते अहो डोळं काव लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचारा गरीब म्हणते साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही केला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ. नवऱ्याचा हात धरून तसे आनंदी जीवनाचे स्वप्न रंगवायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी कसं तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं, हे माझ्या लेकरा काय झालं सांग मला, हे शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, काय झालं मला सांग, तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग. त्याची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. काय कळलं हे आईचं काळी सर्व करत. जेवणाच्या ताटावर बाप येऊन बसतो बाप, एक घास मुखात आहे, एक घास हातात आहे, आणि तुझी आई म्हणते अहो लेकीला मोबाईल घेऊन देऊया हो काहीतरी करून, मरतो म्हणते हो. हे तोंडातला घास बापाला काढता येत नाही म्हणून विषासारखा साला दगडासारखा घास गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप कुठल्या तर मित्राजवळ जाऊन झुकतो. बाबा माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 15,000 रुपयांची लई तातडीनं गरज आहे, देशील का रे बाबा. तुझं पीक गेल्या पैसे देतो. हे नालायकानो, हातात तुमच्या मोबाईल येऊन पडतो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसला, कोणाचा फोन तो इन्स्टावर येतो. हे नालायकानो तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. आणि नालायकानो तुम्ही हे आई बापाच्या तोंडात थुंकायला तयार झाला का ग, व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला. मुली सुद्धा हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागल्या का माझ्या लेकरानो. हे कशासाठी माझ्या बाळानो सांगा मला, कशासाठी. यासाठी हट्ट होता का या महात्म्याचा, यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं का. हे कुठला तर तुला नशेची सवय लावणार, तुझ्या हातामध्ये मोबाईल व त्या इन्स्टावरून कोणतं तुला फसवणार, तुझ्या शरीराचं तुकडं करणार. नाही बघे पोरानो, कारण पोरानो हे कोणीतरी येतो तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, तुला म्हणतो मावा खा, चलो गोवा जाएंगे आइश करेंगे. ये जिंदगी बार बार थोडी ही मिलती है, आइश करेंगे. पोरानं सांगा मला त्या बापानं जगायचं कसं रे. हे क्रिकेटच्या मॅच बघत बसला, त्यांच्या रना मोजत बसला, पण एकदा कधी तर तुझ्या बापानं लहानपणापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं किती रना काढले या गावच्या रस्त्यावर, याचा कधी हिसाब ठेवला का रे पोरानं. सांगा कोणतरी येतो साला पडद्यावरचा कुठला तर तलवारीनं मुडकं उडवतो, गोळी काय घालतो. हे ते तुमचे आदर्श झाले आणि घरातला आईबाप कळेना तुम्हाला. नाही नाही पोरानो, चुकतंय कुठेतरी, काहीतरी चुकतं बघ. लक्षात घे, मृत्यूच्या दारामध्ये हे शरीराचा एक उरावर बसायचं या राष्ट्रासाठी. लक्षात घ्या पोरानो, या देशासाठी. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो, तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे.
पोलीस स्टेशनची जमीन अश्रूने भिजवलेली आहे, आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे आणि बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा हो, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 20 वर्ष झालं पण साहेब ते तळ हाताच्या पोडासारखं जपलंय की हो. आणि 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, माझं पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो, देव पप्पा आता मारतो, मारा. पोरीनो सांगा, बापाला सांगा, पप्पा मी तुम्हाला सोडून कुठंच निघून जाणार नाही, मी तुम्हाला कधी पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरानं सांगा, मी विमल खाणार नाही, गुटखा खाणार नाही, आत्महत्या तर कधीच करणार नाही, आमचा तुमच्यावर लय जीव आहे, घ्या शपथ. मध्ये जायचं, नाहीतर सोलापूरला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आणि 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंग खात्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवस हे 2 वर्षाचा होतो, यांना सापडला, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती, अगदी वाघिणी सारखी, अगदी राणी सारखी, अगदी परी सारखी. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा हो, अहो पप्पा असतात, तुझा भाऊ रडत असतो, त्या लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात, पण लक्षात घे बोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना हसत होती, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती. मला रात्रीची भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता पप्पा मी मोठी झाली, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती, अगदी वाघिणी सारखी, अगदी राणी सारखी, अगदी परी सारखी. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा हो, अहो पप्पा